देते रे तू, किती त्रास देते रे तू, किती त्रास देते रे तू, असं करत करत त्याला काढलं आणि त्याच्या गालाचे मुके घेतले. हो हरे कृष्णा, किती खोडकर आहेस तू. आणि असं करत असताना इकडे काय झालं, भगवान शिवजीनं आपल्याला बाळकृष्णाचं रूप आपल्या नजरेनं दिसावं, दर्शन व्हावं यासाठी हजारो वर्षापासून तपश्चर्येमध्ये होते, ध्यानस्थ होते. तर माझ्या बाळकृष्णाचं दर्शन व्हावं, माझ्या प्रभूचं दर्शन व्हावं म्हणून शिवजी किती वर्षापासून लालायित होते, ध्यानस्थ होते. आता इकडे जन्मही झाला तर काही पता नाही, हे पोळेही करायला लागलं तर काही पता नाही. मग आता नारद मुनी एक दिवस गेले, नारायण नारायण नारायण, शिवजी ध्यानामध्ये. शिवजीने म्हणतात, प्रभू तुम्ही किती वर्षापासून तो करत आहे, कोणासाठी? बालकृष्णाचं रूप तुमच्या नजरेनं दिसावं त्यासाठी. पण अजूनही तुम्ही इथेच आहे, तो तिथे मस्त खोड्या करत आहे. असं म्हणतच नाही तर मग शिवजीचं नेत्र खोलले. जसे नेत्र खोलल्याबरोबर नारद मुनी डोळ्यानं दिसले. नारद मुनी, अरे नारदा कसं काय, काय प्रभू कसं काय म्हणता, माझं काम कोणतं आहे? मला सर्व जेवढे भून आहे तिथेही जे लोक आहेत तिथेही मला फिरावं लागतं नाही का. आणि तुमच्यासाठी मी आलो सांगण्यासाठी, तुम्ही ध्यानस्थ होते. कशासाठी आला खुलं सांग ना दादा नारदा, मला काय एवढं भुसकाळ्यात पाडते. भगवंता मी याच्यासाठी आलो, तुम्ही ज्याची यासाठी एवढे मोठे लालायचा इतक्या वर्षापासून, इतक्या युगापासून, ते वेळ आता आलेली आहे. नारदा तरी तू कोण्यातच बोलत आहे, सरळ सांग भगवंता काही नाही. आणि वृंदावनामध्ये भगवंताचा अवतार झालेला आहे बाळकृष्णाचा, तुम्ही त्याच्यासाठी तपचारण केलेला आहे म्हणे. हो मग तिथं तर अवतार झाला. मग त्यांनी तसेच उठले, ते नंदी ठेवून दिला, जवळ नंदीने नेलं नाही, तसेच उठले निघाल्यानंतर वृंदावनाजवळ आले. बघा वृंदावनाजवळ आल्यानंतर आता शिवजी जर शिवजीच्या रूपामध्ये गेले असते तर लोकांना जाऊ दिलं असतं का? जाऊ दिलं असतं? लोकांना तिथपर्यंत जाऊ नसतं. पाया पडू पडू पाया पडू पडू पाया पडू पडू नाही का. म्हणून तो वेश त्यांनी त्याग केला आणि एक म्हणजे योग्यांचा रूप धारण केलं, दाढी वाळवून भगवे कपडे केलं. आणि तिथं म्हणतात नारायण नारायण नारायण. भगवंता मी आलो तुमच्या दर्शनाला, लालाईच होतो मी, आणि तुमचं दर्शन व्हावं किती युगापासून मी प्रार्थना करत आहोत. आणि आज ती वेळ आलेली आहे. याच्या अगोदर आली काय झाली काय ह्याची बघा बरोबर. असंच आणा म्हणा तसंच अर्थ नुसतं टोपच धरून, कारण त्याच्याला कथा मागं राहते ना. हो ना. नगर में जोगी आया, वेद कोई समझ न पाया. नगर में जोगी आया, वेद कोई समझ न पाया. ये सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ.
म्हणता नाही का, कशासाठी आल्या? दर्शनासाठी आल्या. कशासाठी? दर्शनासाठी. आपण भगवंताच्या दर्शनाला जातो का भेटीला जात असतो? हा, भेट कोणाची घेतली पाहिजे, दर्शन कोणाचं घेतलं पाहिजे? भेटीत आणि दर्शनात फरक आहे बरं. शिवजी भेटीला नाही गेले होते, कशाला गेले होते? दर्शनाला गेले. भेटीला कोणाला जावं लागते? भेटीला कोणाचे जावं लागते? दर्शन परमार्थामधलं आहे. दर्शन परमार्थामध्ये, भेट संसारामध्ये. दर्शन परमार्थात भगवंताचं, संताचं नाही का, ग्रंथाचं, तीर्थाचं. परंतु संसारामध्ये भेट आहे. मुलीची भेट आहे, मुलाची भेट आहे, आप्तसंबंधी आहे नाही का, जे आपल्याला खांद्यावर घेऊन जातात. चौघजण त्याच्या भेटीने शेवटच्या दिवशी सर्व गावोगावचे जमा होतात. पहिले तुम्ही त्यांच्या भेटीने जा, तरच येतात ते, नाही येत नाही तसे. तुम्ही भेटीला जाल तेव्हाच ते येतात. आणि तुमच्या चाललेल्या तिरडीच्या मागे उभे राहतात. संसारामध्ये 2 वेळा लोक जमा होतात. संसारामध्ये 2 वेळा जमा होतात. एक वेळा लग्नामध्ये, आता तुला फक्त नेण्यासाठीच येईल. आता ते 2,4 करून दिले, आता तुला नेण्यासाठी येईल. तेव्हा ते लग्न होते तेव्हा लोक जमा होतात. आणि येते तेव्हा घोड्यावर येत असते, जाते तेव्हा 4 जणांच्या खांद्यावर जात असते नाही का. अशी स्थिती आहे. म्हणून दर्शन कोणाचं घेतलं पाहिजे, भेट कोणाची घेतली पाहिजे? ते भेटीसाठी आले होते का नाही का, दर्शनासाठी आले होते. आणि तुम्ही म्हणता मग नाही, कोणी म्हणता शिवजी, जो शिवजीची पूजा करते तो भगवान विष्णूजीची पूजा करत नाही, जो भगवान विष्णूची पूजा करते तो कृष्णाची पूजा करत नाही. तुम्हीच आपलं काही मनात थोडा लावून दिलं. अरे भगवान शिव आणि हरी एकच आहे. हरी हरा नाही भेद, नाही करू नये वाद. एक एकाचे ठाई गोड साखरेच्या पायी. तुका म्हणे नाड एक विलांटेची आड. महाविष्णूचा